काही पावशेर तूप कशापायी मागतात, का मागतात? तर पावशेराचे बरेच प्रकार आहे बरं का. आम्ही म्हणून जातो एवढंच माहिती आहे मला, भोजना मागती तूप पावशेर, याच्या पुढे काय मागितली पडेला विचार स्वप्न माझी. पावशेर तुपाचं कारण असं सांगितलंय. बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. म्हणून बुद्धी नको. बुद्धी कधी सद्बुद्धीकडे येते तर कधी दुर्बुद्धीकडे येते, हिचा काही मला विचार पटत नाही, मला हे नकोय. मन तर एवढं आहे महाराज, मन चंचल चंचल किंवा मन चंचल आहे, मन स्थिर नसतो. मन अनेक लोकांना घातक झालेलं आहे. मनाच्या मागे अनेक लोक गेले. महादेव विलेनीच्या मागे लागला, ब्रह्मकन्येच्या मागे लागला, अनेकाच्या मागे अनेक लागले, पण मनही बरोबर नाही. अहंकार कसा पोचला का? अहंकाराने काय केलं? पहाच्या रावणा अहंकार सुद्धा कामाचा नाही. अहंकार सुद्धा अधोगतीला कारण आहे, बुद्धी सुद्धा अधोगतीला कारण आहे, आणि मन सुद्धा अधोगतीला कारण आहे बरं का. आणि एवढं प्रसन्न होणं एवढं कठीण आहे, लई कठीण आहे. पण त्यातल्या त्यात एवढं डोकं लावण्यापेक्षा तिन्हीलाही वजा केलं तर जमू नका म्हणजे मला किती का परेशानी होईना, आपण चित्त घेऊन नये. चित्तासाठी अनेक प्रमाण खर्च येतो तुकाराम महाराज. चित्ते तुझे पाय रूपाचे ध्यान, अखंड नाम तुझे वर्णावे. असं भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबरायला चित्त पावशेर तूप मागितलं. आणि त्या पावशेर तुपाचा परिणाम काय आहे तर बाबा शास्त्र जे सांगताना ती क्रिया झाली. तर परमात्मा शास्त्राच्या व्यतिरिक्त होणं आणि शास्त्रातून होणं अनेक बाजू आहे. तसं आम्हाला आतापर्यंत कोणी तूप लावले का? तूप आपल्यापर्यंत आले का? मेल्यावर येते म्हणून मड्यावर येते का नाही? आणि साधू संतांनी घेऊन ठेवलं, याचा परिणाम काय, याचं कार्य काय? महाराज म्हणतात बाबा तूप कवा लावायचं असते, श्रीगुरु करून लावून त्याच्यातून मुक्त व्हायचं. महाराज पद्धत काय निघाली, आयुष्यभर मेला काहीच केला नाही, कोणाकडे गेला नाही, कुठे तूप मागितला नाही, सोडून घेतला नाही. मेल्यावर का होईना पण दोन्ही लावून तिच्या आंघोळ वाटल्यावर, दोन्ही लावल्याशिवाय मड्याला आंघोळ घालवलं. मेल्यावर जोखमी लावून काय तूप लावून काय. तसंच आतापर्यंत कोण लावले तर, आणि म्हणून म्हणतात जोपर्यंत ही क्रिया होत नाही तोपर्यंत परमात्मा मुक्ती नाही. तुमचं भाग्य मोठं आहे, तुमच्या भाग्याच्या कृपेने तुम्हाला हे प्राप्त झाले. शास्त्राच्या व्यतिरिक्त नाही, तुकोबरायचे प्रमाण आहे, ज्ञानोबरायचे प्रमाण आहे, एकनाथ महाराजांचे प्रमाण आहे, अनेक साधूचे प्रमाण आहे. शास्त्राच्या व्यतिरिक्त परमात्मा नसावं, पुराव्यापास असावं. परंतु काय करतात, क्रिया करून दाविती अंगी करून दाखवणारे संत किंवा सायास करून सायास करून शिकवणारे संत असतात. आणि म्हणून महाराजांनी नेमकं चित्त तू पावसाळी देहाचे चार अंश चार भागापैकी तुकाराम महाराजाला देवाने एक भाग मागितला म्हणजे पावशेर. पावशेर काय मागितलं तर तूप मागितलं. तूप म्हणजे काय तर चित्त आहे. म्हणून चित्त चैतन्याची होता जीवा शिवा पडले मेटे ध्यान श्रीकुटे. चित्त चैतन्याची गाठ झाली, जीव ब्रह्माचा ऐक्य होतं. ते कशानं होतं तर तूप लावून चोळण्यानं होतं. कारण का म्हातारीने हे चोळून तेल लावून ते दशमद्वार बंद केलेले आणि ते द्वार उघडण्यासाठी श्री गुरुने तेच दार उघडण्यासाठी म्हणले दार उघड बया दार उघड, दार उघड बये दार उघड. अरे म्हणता पण काय बरोबर आहे हो, दार उघड बये दार उघड. कोणतं दार उघड
हेच कळलं नाही. काय करता तुम्ही याच्यासाठी एवढं करून काय नाही. तर जगद्गुरु तुकोबा राहायला देवाने नेमकं पावलं तूप मागितल्याच्या नंतर जिजाबाई म्हणजे मेल्याला काय काम आहे, कोणाला बी आणतंय आणि काय मागलेलं द्यायला लावतं. काय आधी सत्का मोठा त्याच्यात मला मोठी हौस त्याच्यात मला मोठ पाहू तसं जिजाबाईचं काम होतं. काय म्हणाले ऐका, बरं जिजाबाई म्हणाला कोण्या जातीसाठी कोण्या गावसाठी कोणाला माहित आहे आणि याला रोज घेऊन येणार. आता मला आहे येणार दुसऱ्याच्या समोर काय करावं. हा रोज एकाला घेऊन येते घेऊन आला झाला पण हे नाही येतच कराले म्हणजे आता ते येऊन बुकून तर जात गेल्या त्या डोस जात गेल्या आणि हे ना रोज तेवढं ह्याची पूजा काय ह्याचं काय नियम काय ह्याचं लय गुण अजून काय करायचं आहे का. जिजाबाई कुणाला तुकाराम महाराजाला शिवाय देऊ कुठं मनातल्या मनात काय म्हणते, गेले सत्वर आईचे स्वप्न काय सांगा महाराज. एक प्रकार कुठे घडला होता स्वप्न. आता एक शंका सांगतो तुम्हाला, स्वप्न खरं आहे की खोटं आहे. खरंच खरंच राव स्वप्न खरं आहे का खोटे असं कोणाला वाटतं. खोटे खरं आहे का स्वप्न. स्वप्न कधीच खरं नाही. खरं नाही तर तुकाराम महाराजाला कसं खरं वाटतं. गंमत आहे वगैरे ज्ञानोबराय म्हणतात मग स्वप्नी ते केले. आता हे बी ज्ञान करायचं वाटते. साधू संत का उरफाट्या बोलत झाले का ह्याची भाषा कधी कळ आपल्याला. हा स्वप्न पाहता चिन्ह टिके स्वप्न तर लटकाय नाही. स्वप्न लटकाय तुकाराम महाराजाला अवघड झाला की खराय. बरं एखाद्याला स्वप्न पुण्याला गेला बायकोकडे तिथंच पदर तिथंच पठारा तिथंच सगळं त्याच्यामध्ये नवीन नवरा बायको लग्न झालं. पुण्याला गेलं. पुण्याला गेल्याच्या नंतर बाहेरचे थोडे बारीक बारीक घर असतात. एका दिवशी उगाच बोलले झोप स्वप्नामध्ये स्वप्न पडलं आणि हे न म्हणाला बायकोला होय आपल्याला जर पोरग झालं तर कशी वाटते बरं. आपल्याला झोपायला जागा नाही त्याला कुठे ठेवू. 3 महिने म्हण आई नकर सरकारची नाही की नाही जागा उगाच ते ताण घेत्या कुण्या गोष्टीचं कसं होईना आपण केल्यावर सगळं होते बायको. मग आता दुसरं झाल्यावर कसं करतो आणि कदाचित एकदा 2 झाले आवडी जवळी तर अजून थोडं सरकतो अजून थोडं सरकतो अजून सरकतो सरकत सरकत गेलं स्वप्नामध्ये मोडला आणि बरगाडत मोडले. आता हे स्वप्न खरं का खोटं. बरगाडी बोलली हे करायचं स्वप्नात काही होईल बरगाड बोललेले करायचे. मग आता स्वप्नातली बायको खरी का बरगाड बोललेली खरी. हा आपली त्याची तर बरगाड बोलली हो पाचोळ्या बोलल्यात बायको कुठं आहे. बायकोची नाही लेकरं नाही उठून बघतो बोलायला चोरी ठेवलं. आता मला सांगा बरगाड बोललेली तर खरी आहे स्वप्नाची बायको खरी आहे. तू कोणतं खरं ते सांगा. तुकाराम महाराजाचा स्वप्नातला अनुभव खरा का जीव भेटल्याला खरा याचा दिवाळा झाला तर पोती पुढे द्यायची. कसं वाटतं बघा. मग स्वप्नातली बायको जर खोटी असेल
खोटी असं बनण्यापेक्षा खोटीच आहे हो. तुकाराम महाराजाला स्वप्न पडले हे कसं खरं असेल? असं करावं नक्की काय करावं लागेल? आम्ही म्हणतो स्वप्नेची चैले कोणाचे मायबाप, पण स्वप्नात जागे झाल्याच्या नंतर काही बी त्याने हे खरं आहे. मग स्वप्न खोट आहे हे झाले. स्वप्न जर खोट आहे बरकाडा बोलले आले त्याचं काय करावं? त्याचं कोण भरती करावं? तुमचं स्वप्न खरं आहे आणि ह्याची बरगाड बोलते त्याच्यात दिसून येत नाही तुम्हाला. आता ह्याचं काय करावं? स्वप्न खरं आहे का खोट खरं आहे? तुम्ही कशावर मान्य व्हा? आणि हे कशात घडले? असं कसं होते? कोणतं तरी एक करावं लागते. हा नाग उतर म्हणावं लागते बाब उतर म्हणावं लागते. दोन्हीवर एवर होय ना. एकच अंगठा देवा लागते दुसरा गिऱ्याचं बाहेर काढ. असं कसं ते एकावरच कुठं ठाम पाहिजे. मग हे नक्की काय आहे? मग हे स्वप्न आहे का जागृती आहे? कशात झालं? कुणाला कशात झाला? अहो झाला पण कशात झाला? स्वप्न खरं नाही की. हा मी कालच राजा होतो रात्रीला स्वप्नामध्ये सोनच बसला होतो. हा आणि बसायला जहाज होतं विमान जायला. आता मला पाहायला गाडी नाही कसं करू? स्वप्नातला राजा खरा रोडवर भीक मागणारा खरा. अजून ह्याचा मेळ बसला नाही. याचा मेळ बसण्यासाठी साधू संतांची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात तसं नाही बाबा. ज्ञानवर आहे त्याचा खुलासा करतात. काय म्हणतात? वराड नोहे स्वप्न गे माय. हे वराड नव्ह बरं का. मी कोणाची मज सांगा कोणी, वराड आली या ओराडणी. लग्नाला ओरड आली. लग्न कोणाचं आहे? वराड नोहे स्वप्न गे माय. हे स्वप्न आहे का? तुम्ही ज्ञानोबाने सुट अभंग आहे बरं का. त्याचा अर्थ शास्त्राने लावा लागतो. कोणता वरबाप? कोण वरबाप होता? लग्न तर लागू लागेल. कोण तो मंडप? कोणता मंडप होता? मंडप कोणता आहे? कोण तो वरबाप? नवरदेवाचा बाप कोण होता? बर नवरीची माय कोण होती? हा म्हणजे कोण कोण आल्यात? लग्न जोमात आले. ज्ञानोबरायचं तूट अभंग आहे. खूप छान छान अभंग आहे. आता लग्न कोणतं आहे? कोण तो नवरा? नवरा कोण आहे? नवरी कोण आहे? नवरी कोण आहे? लग्न कोणाचं आहे? महाराज म्हणले काय बी नव्हे म्हणे. वराड नव्हे स्वप्न गे माय. लेकिन बाप रखुमा देवी वराचे वेही धरा. हे काय आहे? जगत. आता तुम्ही आम्ही स्वप्नाचं सवर का? हे जगत स्वप्न आहे. पोती चाली हे स्वप्नाचं आहे. तुम्हाला खरं वाटलं नाही बरं काय. सगळा व्यवहार कशात आहे? तुम्ही आम्ही कशात आहोत? झोपीचं जाव वाजू ना. हे सगळं जग झालंय कशात? झोपी झालंय. ज्या दिवशी तुम्ही जागे होसाल त्या दिवशी तुम्हाला जग नव्हे जनार्दन जनार्दन जगतात दिसतो. त्यावेळी तुम्ही जागे राहा. नाही तर येणे हे स्वप्नच आहे बरं का. तसं तुकाराम महाराज काय पाहिले तर हे जगत पाहिले. हे जगत काय आहे? स्वप्न आहे. मग तुकाराम महाराजाला अनुग्रह झाला तर अशा स्थितीत झालाय. तुकाराम महाराजाला स्वप्न कळून आम्हाला अजून बी कळलं. तुकाराम महाराज म्हणले अरे हे स्वप्न म्हणजे हे चाललेला योग. हे स्वप्नात घडले सगळं. आणि ज्या दिवशी जागे होताना त्या दिवशी तुम्हाला मग काय कळेल? जिकडे पाहे तिकडे चंद्रभूर गोपाळ लाजली गे माय आता कोणाला. हा ओवाळाया गेली माय गेली द्वारकी. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज झाले.
त्यावेळेला होतो का जागे झाल्यावर. म्हणून उठा जागी वाढू आता आता जागे व्हा. ते स्वप्न तुम्हाला त्या दिवशी कळलं. तसं तुकाराम महाराजाला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न म्हणजे ते जगत मिथ्याच आहे, मिथ्य जगत आहे, ब्रह्म सत्य आहे आणि तत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया. बरं का, ब्रह्म सत्य आहे आणि सताचं स्वप्न पडलं त्यावेळेला मिथ्याचं निरसन. मिथ्य काय जगत आहे, जगताचं निरसन होतं. मिथ्य वस्तू नाहीशी होती. ब्रह्म सत्यचे सत्यच आहे आणि सत्य प्रतीची ज्यावेळेला येते त्यावेळेला ब्रह्म. म्हणून स्वप्नामध्ये अनुभव झाला, तर का झोपीत झाला नाही. बरं का, झोप म्हणजे हेच आहे, अज्ञानाची झोप आहे. अज्ञान जगत आहे, जगतामध्ये ब्रह्म भरलेला आहे. जगतात दुसरं काय नाही. जग कसं आहे, जग आहे का जनार्दन आहे, जनार्दनच आहे. वृत्ती दृष्टीचा दोष झाला नाही. कशाचा दोष, वृत्ती दृष्टी दोषाने. दृष्टी कशी आहे, सदोषी आहे का निर्दोषी आहे. ज्या वेळेला दृष्टीचा दोष गेला, निर्दोष होते आणि त्यावेळेला जगत ब्रह्माकार होतो. असं स्वप्न झालं, आकाराला आलं की त्यावेळेला तो अनुभव होतो. अजून काय म्हणायचं आहे का. महाराज सांगू लागले की माझ्या स्वप्नामध्ये आले आणि खरोखर मला या बहु नदीतून पार करणारा माझा श्रीगुरु भेटला. आणि आता मला खरंच माझं काही राहिलं नाही, सगळं माझे पूर्ण झाले. पूर्ण केला पूर्ण केला म्हणून आता माझं काम पूर्ण झालं. मला माझे श्रीगुरु भेटले. श्रीगुरु भेटले म्हणून तुकाराम महाराज त्याच नामाचा जप करू लागले आणि अर्थात करतात. काय म्हणतात बघा, ऐका. काय सांगा महाराज, भोजना मागते तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझे. भोजना तूप मागितले देण्याचं होतं पण घरामध्ये कलह झाला. बरं का, याचा बुद्धीचा मायेचा भ्रम झाला आणि त्याच्यामध्ये लागला वाद. जिजाबाई काय म्हणली, ह्या मेल्याला काय काम आहे म्हणजे कुणाला घेऊन येतो. कोण मेला आहे की सुनलं मागते मिळालं तूप घेऊन मिळालं. माया मेळ दुसरीच नाही. बरं का, बुद्धी काही लागू देत नाही. बुद्धी काय करते माहित आहे का, ब्रह्म तुमच्या जवळच राहते, तुमच्या जवळच आहे पण तुम्हाला भेटू देणं. पुरावा सांगू तुम्हाला, आवी तगे माय भेटेना आणि जवळ अशी आहे परी भेटेना. तुमच्याच हृदयात आहे, तुमच्याच हृदयात आहे, त्याची सत्ता घेते, त्याच्याच द्वार नाते, त्याचाच मेळ होते. जवळ अशी आहे परी भेटेना, त्याला भेटूच देणं हे बुद्धीचं काम. बुद्धी अशी आहे महाराज, कधीच मेळ होऊ देत नाही. बुद्धी मेळच होऊ देत नाही. म्हणून दूर बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा, असं तुकाराम महाराज मागणी मागतात. तसं बाबा माझ्या घरात कलह लागला. आता कलह कशाचा लागला पुढच्या वेळी बाबाजी फुले सांगितले रामकृष्ण हरी मंत्र महाराज सांगू लागले, माझ्या श्री गुरुनं निश्चित नाम दिलं नाही म्हणून अनुग्रह दिला, पण माझ्या परंपरेची सुद्धा माहिती सांगितली. काय सांगितले, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरे. मला तो मंत्रही दिला आणि आपल्या परंपरेची माहिती दिली. पण एवढी दिवस सुद्धा पण गंमत अशी झाली महाराज, माझं कर्म होतं काय करू, चूक मागितली पण मला देता आलं नाही, कारण का घरामध्ये वाद.
वडिला विसर स्वप्ना माझे एवढं जमलं नाही म्हणजे कारण काय तिच्या बाई शिवाय देत होत्या आणि हे ऐकणं गेलं करू काय अशा प्रकारे महाराज बोलत असताना काय म्हणतात बरं महाराज सांगू लागले असा मुहूर्त पाहिला म्हणले आणि वार सगळ्यात उत्तम पाहिला मुहूर्त उत्तम पाहिला माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार सुखामणी तुकाराम महाराज म्हणतात माघ शुद्ध शुक्ल पक्ष शुद्ध दशमीला माघ महिना म्हणजे शिवरात्रीला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुद्ध दशमीला आणि त्यावेळेलाच गुरुवारी यावं बरं का असा गुरुवारी येत नसतो पण कदाचित येतो आणि त्या दिवशी अनुग्रह भेटावा काय भाग्याचा दिवस असेल त्या दिवशी बरं का किती आताच करा काय तर होतो ज्याचं प्रारब्ध अनुकूल असेल ना त्याला भेटून जाईल बरं का असंही नाही माघ शुद्ध दशमी माघ महिन्यामध्ये गुरुवार बकळ येतात हो दशमी यावं लागते बरं दशमी आली तर शुद्ध यावं लागते वद्य नाही शुद्ध यावं लागते शुद्ध जरी आली तर त्या दिवशी गुरुवार येतो शुद्ध दशमीला शुक्ल पक्षाच्या शुद्ध दशमीला काय यावं लागतो गुरुवार यावं लागतो जरी गुरुवार आला तर तो महिना तोच पाहिजे माघ महिना पाहिजे असं सगळ्याची सांगड बसायला आयुष्य संपून जातो तसाच जातो ज्याचं प्रारब्ध मोठं आहे ज्याचं प्रारब्ध अनुकूल आहे अशा गोष्टी सहज घडून येतात आणि तो घडून आणणार माझा परमात्मा आहे तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं किती प्रेम भाग्य असेल असे सगळ्या गोष्टी एका तारामध्ये आल्या एका याच्यात आल्या आणि म्हणूनच माझ्या श्रीगुरूला माझी आठवण झाली म्हणूनच म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव काय माझ्यावर माझ्या देवाचा प्रेम आहे काय माझ्यावर भाव असेल माझ्या देवाचा काय माझ्यावर प्रीती असेल काय माझ्यावर प्रेम आहे माझ्या भगवंताचं सगळ्या गोष्टी मला अनुकूल केल्या आणि तर व्यवस्थित रूपाने मला अनुग्रह दिला काय अडचण झाली एवढी एकच झाली की मला सेवा करता आली आता स्वप्नात कोण सेवा करायला घडत नाही मग स्वप्नेची चेंडे जागे झाल्यावर कोणीही नाही तसंच आहे बघा दुसऱ्या भाषेत सांगू का देव पाहावया गेलो तेथे देवाची होऊन केलं जो देव पाहायला गेला तो देव होतो आणि देव मी आहे सांगायला राहत नाही तिसऱ्या भाषेत सांगू मला 3 भाषेची सोडली आहे मी काय केलं म्हणे बोल सावकारचं सावकार लय बसून मला कटाळा नको जाऊन बघून येतो मला समुद्राला लय लोक सांगतात लय खोल आहे लय खोल आहे लय खोल आहे बघून तू लोक म्हणून किती तर खोल आहे कोण म्हणाले मीठ म्हणाले मी समुद्रात जातो लय लोकांचं म्हणणं असं आहे लय खोल आहे असं म्हणतात मी बी एक बार जाऊन किती खोल आहे बघून तर आता मीठ गेलं बघायला बाबा सावकाराच्या म्हणण्यानं आलं किती दिवसाला मीठ बघायला गेलं ते पाणी रूप नोहे सारिता निराळे नवन मिळविता दुसरं प्रमाण सांगू कैसा समरस झालो तुझ माझे हडपलो कसा समरस झालो कैसा कैसा म्हणजे कैसा जसं पाणी जसं मीठ पाण्यात हरपून जातो किती हुडका मीठ झाले बाबा माझे तुझं माझी म्हणजे तुझ्या स्वरूपात पाण्यामध्ये मीठ गेलं की मीठपणा राहत नाही तिथे मीठ हरपून जातं पाणी राहतं कुणाला भेटत तसा देव पाहावया गेलो आणि तेथे देवाची होऊन ठेवलो तसंच आहे बाबा ज्या वेळेला तो पाहायला जातो त्यावेळेला तो पाहतेपणा राहत नाही म्हणून पाहते पाहणे दुरी ते सगळं सारावं लागतं
अशा प्रकारे गुरु तुकाराम महाराज फार गोड विषय सांगतात. काय म्हणाले काय करायचं? आईचे तीन अभंग प्रेम निजम ठेवले तुकारामे बरं. ते सर्वदा गाईल जरी प्रेमे सप्रेमे त्याची होतर माबादी तिना. महाराज सांगू लागले गुरु परंपरेचे हे जर तीन अभंग म्हणल्याची नाही, तुम्हाला कसल्याच प्रकारची बाधा होणार नाही. त्याला काम जात करणार नाही, त्याला क्रोध जात करणार नाही, त्याला माया टिकणार नाही, ममता लागणार नाही. अशा प्रकारचं हे अभंग आहेत आणि हे साक्षात गुरु मुखाने आलेले आहे. बरं का, गुरुचं वर्णन करणार अभंग आहे. महाराज तर नुसतं सांगून गेले. काय सांगतात? काय प्रमाण आहे हो? आठवण आले. महाराज म्हणू लागले बाबा, संतांचं ज्याने वर्णन करत तर तिथं पापच राहत नाही. बर का, तुका म्हणे पापे जाती, संतांचा जप केला की पापच राहत नाही. देवाचं नाम केल्याने पाप जात नाही, पण संतांच्या नामाने नक्की जात. म्हणून संतांचं नाम घ्यावं. बरं का, कारण का गीता सज्जनाचे नावे काय म्हणते महालाभ नाही गीता अलीकडे काय पुण्यवंत व्हावे. ज्याला पुण्यवंत व्हायचं आहे, जगावर पुनीत तयार व्हायचं आहे, त्याला पवित्र व्हायचं आहे, तर त्यानं काय करावं? सज्जनाचं नाव घ्यावं. सज्जनाची निंदा करू नये बरं का, लोकांना मठीत करू. सज्जनाची कधी निंदा करू नये, साधूची कधी निंदा करू नये. साधूसाठी अपवाद शब्द कधीही मुखातून आणू नये. तर काय होतं? पुण्यवंत होण्याजवळ पापी होतो. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगू लागले. आणि काय म्हणतात महिपती महाराज फार गोड वर्णन करतात. स्वप्ने झाली निश्चिती भाविक चरित्र ऐकती हरी कीर्तने. महाराज तुकाराम महाराजाला झालेली प्रचिती, तुकाराम महाराजाला आलेला अनुभव आणि तुकाराम महाराजाला झालेली प्राप्ती हे त्रिविध आहेत बरं का. हे त्रिवेणी संगम आहे. ह्या त्रिवेणी संगमामध्ये जो रात्रंदिवस नाहतो, रात्रंदिवस त्याचा विचार करतात ते साधू संत श्रोते मंडळी, आणि खरंच ते ऐकून पुनीत होतात. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायचं वाङ्मय आहे, गुरु परंपरेचा अंश सांगतात. आणि पुढे काय म्हणू लागले आहे का? पुढे परिपरायची चालत दयाची तुकयाची अत्यंत पिके दयाची कोणी अनुग्रह देत अध्यापी चालत चमत्कार. महाराज तुम्हाला सांगू का दुसरी भाषा? महाराज म्हणले निळोबर आहे. कसं झालं? तुकाराम महाराजावर ज्याची निष्ठा आहे, तुकाराम महाराजावर ज्याचं प्रेम आहे, आतोच तुकाराम महाराजावर विश्वास आहे, तुकाराम महाराज त्याला स्वप्नात येऊन अनुभव देतो. त्यांना त्यांच्या गुरुने अनुभव द्यायचे, तसं तुम्हाला सुद्धा दे. तेवढा विश्वास, तेवढी निष्ठा, तेवढं धैर्य. बरं का, आता ही परंपरा चालू आहे. आता महिपती महाराजाचं मत आहे, महिपती महाराजाला साक्षात्कार झाला तुकाराम महाराजांचा. हा, तुम्ही ताराबादला जाऊन बघा, आता येणं वाचतो तुकाराम महाराजांचा. महिपती महाराजांच्या समाधीतून विण्याचा अजूनही नाद निघतो. रात्र आणि दिवस 24 तास चालू आहे तिथे विण्याचा नाद. ताराबादला नगर जिल्ह्यामध्ये आहे. आत्ताच मागवलंय झाला. तसं महाराज म्हणू लागले बाबा, जो तुकोबारायावर विश्वास ठेवेल, जो दृढ विश्वासाने तुकोबारायाचं चिंतन करल, तुकोबारायाचं भजन करल, तुकाराम महाराज स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत देतील, अनुभव देतात. एवढा निश्चय माझा आहे. ते ग्रंथ प्रत्यक्ष बनलं. साधूचं बनलं म्हणजे कोपण नसतो पण आपला तेवढा विश्वास आहे का, तेवढी श्रद्धा आहे का, तेवढी निष्ठा पाहिजे, तितक्याच प्रकारचं तुकोबारायावर प्रेम पाहिजे, तर त्यांना साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही, असं महिपती महाराज म्हणू लागले.
श्रीलया ध्यायी रस अद्भुत बदलिता श्री रुक्मिणी कांत प्रेम भक्त एकाग्र चित्त करो महाराज सांगू लागले बाबा तुकाराम महाराजाला अनुभव झाला साक्षात्कार झाला आणि आताचा अध्याय संपलाय. आता उद्या तुकाराम महाराज उद्याच्या अध्यायामध्ये अनुग्रह झाल्याच्या नंतर आता त्या अनुग्रहाची स्थिती काय, अनुग्रहाचं वैभव काय, अनुग्रहाचा अनुभव काय, अनुग्रह झाल्याच्या नंतर तुकोबारायला किती भाव होणार आहेत, कोणते कोणते भाव आहेत, किती भाव आहेत, भावाचे प्रकार काय आहेत, भावामध्ये कोणची स्थिती असतात, कोण स्थिती आहे, कोणत्या स्थितीचं काय नाव आहे, इतका सुंदर विषय महाराज. पण आता काय सांगा महाराज, आम्ही म्हणून राहिलो अष्ट सात्विक आयच्या 8 प्राराम आधारे 8 प्रार आहे ते ठीक आहे, अष्ट सात्विक भाव हे पण ठीक आहे, पण कधी होता, कोणत्या भावाचे कोणतं गुण आहे, त्या भावामध्ये कोणती शक्ती जागृत होते आणि त्या भावामध्ये कोणती सिद्धी प्राप्त होते. 8 भावाचे 8 सिद्धी आहेत, तिला म्हणतात अष्टमहासिद्धी. सिद्धी किती आहेत? 8 आहेत. मग आता पहिल्या भावात कोणची सिद्धी आहे, दुसऱ्या भावात कोणती आहे, चौथ्या भावात अशा 8 प्रकारच्या 8 सिद्धी आहेत. ते कोणत्या सिद्धीने कोणता प्राप्त होणार आहे उद्याच्या प्रसंगामध्ये आपल्याला काय वेळ झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी रुक्मिणी प्राण कुंडली गोळधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय.